नमस्ते. हातावरच्या मेहंदीवरून लक्षात येत असेल, की नुकताच विवाह सोहळा संपन्न झालाय. हो, माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. मुलगी म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन आणि वर पक्ष हे गुजराती होते. भिन्न संस्कृती एकत्र येणार होती. त्यामुळे मला विवाह थोडा थाटातच संपन्न करायचा होता. मग यासाठी सुरुवात झाली हॉल शोधण्याची. मला जवळच आणि शहरातच हॉल हवा होता, मॅरेज हॉल. जिथे पाहुण्यांची राहण्याची पण व्यवस्था असेल, डायनिंग हॉल मोठा असेल, पार्किंगची व्यवस्था चांगली असेल, नॅशनल हायवे 6 वर असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी मला एकत्र करायच्या होत्या आणि त्याच दृष्टीने मला माझं हॉलचं शोधणं सुरू झालं. मी थोडा विचार करत होती, की पाहुणे हे अहमदाबाद, मुंबई, सुरत, पुणे, अहमदनगर या ठिकाणावरून येणार. त्यामुळे रात्रीची त्यांची झोपण्याची, राहण्याची व्यवस्था उत्तम झाली पाहिजे. हॉल तर मिळून जातो, पण मग पाहुण्यांना ठेवण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था ही दुसरीकडे राहते. हे मला नको होतं. आणि हॉल सुद्धा मला हा थोडासा डेकोरेटिव्ह सजलेला, भव्य, डायनिंग रूम चांगलं, असं हे सगळं माझा विचार आणि हे सगळी माझी शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला शहरातले मॅरेज हॉल बघून आलो. पण जसं मला हवं होतं, घराजवळ असं थोडंसं बघायला वेळ लागला. पण लागलीच लक्षात आलं, की मला जे हवं ते असं सगळं मला घराच्या अगदी जवळच मिळालं. नॅशनल हायवे 6 वरच श्री अग्रवाल शेठ यांचं हॉटेल क्रेझी होम. आणि त्यांच्या हॉटेलचं नाव हे ऐकूनही होतं. मला हवी ती तारीख लग्नाची मिळाल्यावर तो हॉलही माझ्यासाठी अ, श्री गणेश कृपेने उपलब्धही झाला. मग सुरुवात झाली पॅकेजची. पॅकेज अगदी छान मिळालं आम्हाला. म्हणजे आम्हाला हवं त्या वाजवी किमतीतच आम्हाला पॅकेज मिळालं. पॅकेजमध्ये 10 एसी रूम पाहुण्यांसाठी झोपण्याच्या. प्रत्येक रूममध्ये 6 दिवाण लावलेले होते. अगदी वेल स अगदी म्हणजे हवं तसं छान असं रूम होते. हॉल चांगला होता. जे जो एसी मोठा हॉल होता झोपण्याचा, त्याच्यात 40 लोकं आरामात झोपतील. म्हणजे 100 लोकं आरामात राहण्याची व्यवस्था आम्हाला त्या मॅरेज हॉलमध्ये वरच्या सेक्शनला मिळाली. मधल्या सेक्शनला मॅरेज हॉल, मोठा दरवाजा, आतमध्ये झुंबर, अगदी आरामात 1000 लोकं बसतील असा तो हॉल. स्टेज सुरेख, हळदीचं स्टेज, चौरी-भवरीचं स्टेज, सजवलेला घोडा, त्यासोबत माणूस, पारावरचं सामान, डीजे. म्हणजे त्या पॅकेजमध्ये आम्हाला अगदी वाजवी किमतीत सगळ्या गोष्टी उपलब्ध करून मिळाल्या. की आम्ही अगदी आनंदाने लग्नाला मन आमचं सगळ्यांचं तयार झालं, की आम्हाला शेठ यांनी 4 मोठे गेट हॉलपर्यंत जाण्यासाठी सजवून ठेवले होते फुलांनी. आणि अगदी नवीन पद्धतीचे फुलं, ते जुने नाही. झुंबर छान, रेलिंग वगैरे छान होती जिन्याला. कुंड्या ठेवलेल्या, कुंड्यांभोवती थोडीशी रांगोळी वगैरे काढलेली. म्हणजे आम्हाला हवा त्या पद्धतीने आम्ही आमचा हळदीचा स्टेज, चौरी-भोवरीचा स्टेज, लग्नाचा स्टेज यांनी आम्हाला सजवून दिला. आणि खूप सुरेख लाइटिंग पूर्ण हॉटेलवरती. त्यामुळे आम्हाला हळदीच्या वेळेस पाहुण्यांच्या स्वागताबरोबर, पाहुण्यांच्या मनाबरोबर आमचंही मन अति आनंदी झालं, की अरे, जसं आपण विचार करत होतो आपल्याला अगदी तसंच मिळालं सगळं. आणि त्यांच्या टीमने, चंदन अग्रवाल शेठ यांच्या मॅनेजर टीम, वर्कर टीमने आम्हाला अगदी सगळं व्यवस्थित सजवून अद्ययावत सगळं साधन सामग्री आमच्या समोर आणून ठेवली. अगदी चौरंग पाटापासून आम्हाला कुठेही बाहेर इतरत्र पाहण्याची वेळ आली नाही. ब्राह्मणाची व्यवस्था सुद्धा त्यांनी करून ठेवली होती. त्यामुळे आम्ही अति आनंद, कारण लग्न म्हटलं म्हणजे खूप मोठी लिस्ट असते आणि ती 6 महिन्यापासून असते आणि प्रत्येक वेळेस काही ना काही विसरल्याच जातं. पण एका छताखाली आमचे पाहुणे राहणार आनंदाने, आमचं लग्न उत्तमाचं पार पडणार आणि जेवण सुद्धा उत्तमाचं होणार. हे सगळं शिवाय पार्किंगची व्यवस्था मोठी, की अगदी अचूक व्यवस्थित सगळ्या गाड्या लावलेल्या. त्यामुळे अगदी सगळे दोन्हीकडचे आनंदाने लग्न साजरं करून
अगदी अविस्मरणीय आनंदाने ते बाहेर पडले, की अरे खूपच थाटामाटात आणि उत्तमाने आमचं हे कार्य पार पडलं. नवरदेव नवरी सुद्धा खूप आनंदी होते. त्यांचे सगळे मित्र वगैरे डीजे वरती फुल डान्स करून धूमधडाक्यात आनंदी होते. त्यामुळे आम्ही ह्या लग्नाचा फारच आनंद घेतला. श्री अग्रवाल शेठ स्वतः पार्किंगची, हॉलची, डायनिंग हॉलची, अगदी गेट पासून सगळी व्यवस्था चोख आहे की नाही बघत होते. त्यांच्या कामगार टीमने सुद्धा फार चांगली मेहनत घेतली. स्वच्छ नीटनेटकं ते हॉल, त्या रूम आम्हाला उपलब्ध करून दिल्या. सदैव आमच्यासाठी हजर होते. 24 तास पाणी, गरम पाणी, थंड पाणी, सगळी व्यवस्था अगदी इतकी छान होती आणि तेही कमी पैशात मला या सगळ्या सुखसोयी अग्रवाल शेठ यांनी आणि त्यांच्या मॅनेजर टीमने उपलब्ध करून दिल्या. याबद्दल मी त्यांची खरंच ऋणी आहे. खूप आभार व्यक्त करते. रोडवर सुरेख क्रेझी होम हॉटेल उभं आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी सज्ज आहे. आपल्या स्वप्नातलं लग्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. असंच मी म्हणेल. हेच मी त्यांना सांगत होते सगळ्यांना, की अरे आमचे स्वप्न पूर्ण केलेत क्रेझी होम यांनी. आम्ही आलेले पाहुणे मंडळी, वर पक्षाकडील लोक खूप आनंदित, द्विगुणित आनंद घेऊन बाहेर पडले. इथली व्यवस्था बघून आम्हाला सगळ्यांना फार समाधान झालं. मी श्री चंदन शेठ अग्रवाल यांचे मनापासून आभार मानते, की त्यांनी आम्हाला सर्व सुखसोयीयुक्त क्रेझी होम उपलब्ध करून दिले.